अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। कसं करतायत खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे। आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका। आणि विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। याच्यावर अनेक विषय जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील। गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल। पण विषय एवढाच आहे की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।